देवाचा आत्माच बोलत आहे प्रत्येक ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी. मध्ये इथं बसलेल्या व्यक्ती असू दे, युट्यूबवरचे असू दे, टीव्हीवरचे असू दे, प्रत्येक व्यक्तीसाठी देवाचा आत्माच बोलत आहे की नकारात्मक नेगेटिव्ह वर्ड्स नको आहे. आजपासून नाहीच नाही, माझ्या जीवनात मी ते येऊ देणार नाही. नीतिसूत्राचा 18वा अध्याय आणि 21वे वचन लक्षात घ्या. आपण वचन जास्त वाचणार आहे कारण देवाचं वचन सत्य आहे आणि देवाचा आत्मा वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलतो. नीतिसूत्र याचा 18वा अध्याय 21वे वचन. जीवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे. जीवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. परत एकदा याकोब याचा 3रा अध्याय, याकोबाचे पत्र याचा 3रा अध्याय 6वे वचन. याकोबाचे पत्र याचा 3रा अध्याय 6वे वचन. जीव ही आग आहे, ती अनितीचे भुवन आहे. आपल्या अवयवांमध्ये सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीव आहे. ती सृष्टीचे चक्र फिरवणारी आहे. ती सृष्टीचे चक्र फिरवणारी आहे आणि नरकाने पेटवलेली आहे. स्तोत्रसंहिता 19:14. स्तोत्रसंहिता 19:14. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असतो. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असो. इफिसकरास पत्राचा 4था अध्याय. इफिसकरास पत्राचा 4था अध्याय 20वे वचन. तुझ्या मुखातून कसले कुचके भाषण न निघो. तुझ्या मुखातून कसले कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करिता जे चांगले तेच मात्र निघो. यासाठी की जेणेकरून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. यासाठी की जेणेकरून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. नीतिसूत्र याचा 15वा अध्याय, शेवटचं वचन वाचत आहे. नीतिसूत्र याचा 15वा अध्याय 28वे वचन. धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो. धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो, पण दुर्जनांचे मुख वाईट गोष्टी बाहेर टाकते. पण दुर्जनांचे मुख वाईट गोष्टी बाहेर टाकते. प्रियांनो, आपल्याला माहिती आहे की शब्दात प्रचंड सामर्थ्य आहे आणि शब्द 2 प्रकारचे आहेत, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. होकारार्थी शब्द आणि नकारार्थी शब्द. आणि या शब्दांमध्ये, दोन्ही शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. होकारार्थी शब्दांमध्ये देखील सामर्थ्य आहे आणि नकारार्थी शब्दांमध्ये देखील सामर्थ्य आहे. कारण परमेश्वराने स्वतः सांगितलेलं आहे की तुझ्या मुखामध्ये जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य मी दिले आहे. जे शब्द तुम्ही वापराल त्याप्रमाणे घडेल. बरोबर आहे. जे शब्द तुम्ही बोलाल त्याप्रमाणे घडेल. मनुष्य प्राण्यासाठी भाषा, शब्द अत्यंत महत्वाचे, खूप महत्वाचे, जीव खूप महत्वाचे. कारण एकमेकांसाठी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, एकमेकांसाठी संभाषण करण्यासाठी, आपले विचार इतरांना कळवण्यासाठी भाषा अत्यंत महत्वाची आहे. शब्द अत्यंत महत्वाचे आहेत, खूप महत्वाचे आहेत. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, समाजात राहणारा प्राणी आहे. आणि ज्यावेळेला तो समाजात राहतो त्यावेळेला एकमेकांसाठी विचारांची देवाणघेवाण होते, बोलणं होतं आणि त्याच्यासाठी शब्द, भाषा अत्यंत महत्वाची ठरते. तर त्याच्याद्वारे तो समाजामध्ये व्यवस्थित आपलं नियोजन करून राहू शकतो, इतरांना प्रेम देऊन राहू शकतो आणि इतरांचं प्रेम देऊन राहू शकतो, इतरांसाठी सहकार्य करू शकतो, समाजामध्ये सामाजिक बांधिलकी, सामाजिक संबंध प्रस्थापित करू शकतो. म्हणून भाषा अत्यंत महत्वाची आहे. भाषेला स्वतः परमेश्वराने महत्व दिले आहे. कारण उत्पत्तीमध्ये आपण बघितलेलं आहे परमेश्वराने जगाची निर्मिती शब्दाने केली. लहानपणापासून ऐकत आलेला आहोत. शब्दाने अवघे झाले.
शब्दाने निर्मिती केली, शब्दाने अवघे झाले, सगळं जग निर्माण केलं त्याने शब्दाच्या द्वारे. आणि योहानाचा पहिला अध्याय पहिल्या वचनात आपण पाहतो की येशू ख्रिस्त हा शब्द आहे, त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे वैभव पाहिले, असं योहानाच्या पहिला अध्याय पहिल्याच वचनात सांगितलेलं आहे. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. खूप सामर्थ्यशाली वचन आहे. आणि निर्मया 31-33 वचनामध्ये सांगितलेले आठवा आणि शेवटचा करार केलेला आहे. मी आपली वचन तुझ्या मुखात, म्हणजे मी आपली शब्द तुझ्या मुखात घाली आणि आपले नियमशास्त्र तुझ्या अंतःकरणात देईल आणि तुम्ही माझे लेकराने मी तुमचा देव होईल. हा आठवा करार त्याने केला आणि तो करार त्याच्या रक्ताने त्याने सील केला, शिक्कामोर्तब केला. लक्षात घ्या, या शब्दात प्रचंड सामर्थ्य आहे. शब्दाने जगाची निर्मिती झाली. शब्द हा परमेश्वर येशू ख्रिस्त आहे आणि त्या शब्दावर विश्वास ठेवल्यानंतर आम्हाला तारण प्राप्ती होते. आम्ही येशू ख्रिस्ताचे म्हणून, त्याचे लेकरं म्हणून आम्ही शिक्कामोर्तब होतो. जो पहिला आदाम त्यानं पाप केलं आणि परमेश्वरापासून त्याने आज्ञा मोडली आणि तो परमेश्वरापासून दुरावला गेला. पाप आणि पवित्रता एकत्र राहू शकत नाही आणि त्याला परमेश्वरापासून दूर करण्यात आलं आणि तो तुटलेला मानवाचा संबंध जोडण्यासाठी येशू ख्रिस्त आला आणि त्याने स्वतःला आपल्यासाठी दिलं. तो आमच्यासाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात चढला, आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. तो आमचा तारणारा देव. त्याच्यावर ज्यावेळेला आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेला आम्हाला तारण प्राप्ती होते. बरोबर आहे. तो माझा देव आहे, तू माझ्या अंतःकरणात ये, हे ज्यावेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला तो आमच्या अंतःकरणात येतो आणि तोच फक्त एकमेव आमचा देव आहे. ही आमची जीवा कबूल करते आणि त्याला आमचा तारणारा देव म्हणून स्वीकारते. लक्षात घ्या, येशू ख्रिस्ताला तारणारा देव म्हणून स्वीकारणं म्हणजे धर्मांतर नव्हे. चुकीच्या गोष्टी ऐकू नका आणि पसरवू नका, निर्लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेला विश्वास ठेवतो की येशू ख्रिस्त माझ्या पातकासाठी मरण पावला आणि तो तिसऱ्या दिवशी परत उठला आणि तोच जीवन आणि पुनरुत्थान आहे, तोच मार्ग सत्य जीवन आहे आणि त्याला ज्यावेळेला मी माझा तारणारा देव म्हणून माझ्या अंतःकरणात माझा देव म्हणून स्वीकारते त्यावेळेला तो माझ्यात येतो. त्याचे ऍट्रिब्यूट्स, त्याचे सगळे गुणधर्म माझ्यामध्ये येतात. आणि ज्या वेळेला मी विश्वासाची ही कृती जगाच्या समोर करते, कोणती विश्वासाची कृती की मी येशू ख्रिस्ताला माझा तारणारा देव म्हणून स्वीकारलेला आहे, माझा जुना मनुष्य पाण्यामध्ये मरण पावलेला आहे, संपलेला आहे आणि माझ्यात पुन्हा ख्रिस्त उठला आहे. ही कृती आम्ही विश्वासाने बाप्तिस्माच्याद्वारे करतो. आमचा बाप्तिस्मा होतो त्यावेळेला आमचा जुना मनुष्य मरतो आणि ख्रिस्त माझ्यामध्ये उठतो. ही विश्वासाची कृती आम्ही जगासमोर करतो. लक्षात घ्या, ही विश्वासाची कृती म्हणजे धर्मांतर नव्हे. हे ख्रिस्ताला जगासमोर स्वीकारून मी शिक्कामोर्तब होत आहे, मी फक्त त्याची आहे आणि तो माझा आहे, हे मी जगाला सांगते. याला धर्मांतर म्हणत नाही. ख्रिश्चन हा धर्म नव्हे तर तो अनुभव आहे. ख्रिस्ताची कृती 11 अध्यायात म्हटलेलं आहे, घरी गेल्यानंतर वाचा, हे लोक कोण? ख्रिस्ताला अनुसरणारे, त्याचे शिष्य म्हणजे त्याला अनुसरणारे, क्राइस्ट इन, येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये, ख्रिस्ताला अनुसरणारे म्हणून त्यांना ख्रिस्ती नाव पडलं. लक्षात आलं तुमच्या? कधी विसरू नका ही गोष्ट. आणि रोमकरास पत्र 10व्या वचनात सांगितलंय, कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. लक्षात घ्या, मुखात किती सामर्थ्य आहे, उच्चारलेल्या शब्दामध्ये, कबुलीमध्ये किती सामर्थ्य आहे. त्याच्यामुळे आम्हाला तारण प्राप्ती होते. म्हणजे त्या शब्दामुळे, त्या कबुलीमुळे, विश्वासाची कबुली जी आम्ही करतो, येशू माझा तारणारा देव आहे आणि त्याला माझ्या अंतःकरणात स्वीकारते, या विश्वासाच्या कबुलीवर आमचं तारण अवलंबून आहे. किती सामर्थ्य आहे, तो आमच्यात येतो. देवाची जगाचा निर्माण करता तो आमच्यात येतो. तो आमचा पूर्ण चार्ज घेतो, पूर्ण आमचा ताबा घेतो आणि तो आमच्यामध्ये कार्य करतो. किती अद्भुत आहे, शब्दात किती सामर्थ्य आहे. आणि हे परमेश्वराने स्वतः निर्माण केलंय, कारण तो शब्द आहे, कारण तो शब्द आहे. लक्षात घ्या प्रियांनो, सैतानाला हे माहिती आहे.
सैतानाला माहिती आहे की त्या शब्दाने यांना तारण प्राप्ती होते. तो शब्द यांच्या अंतःकरणात आहे, तो पॉझिटिव्ह शब्द, तो जीवन देणारा शब्द, तो तारण देणारा शब्द ज्यावेळेला आमच्यामध्ये आहे हे तो जाणतो, त्यावेळेला तो चवताळतो आणि तो आमच्या जीवनामध्ये असे प्रसंग आणतो, अशा गोष्टी आणतो की जेणेकरून आमच्या मुखातून नेगेटिव्ह नकारार्थी शब्द बाहेर निघावे, नकारार्थी शब्द बाहेर निघावे. आत्ताच ब्रदरांनी खूप सुंदर साक्ष दिली की खूप सुंदर प्याला आहे, तो दिसताना खूप सुंदर दिसतो, खूप मनमोहक दिसतो, प्रत्येकाला तो हवासा वाटतो. पण तो प्याला स्वतः सांगतो मला घडवताना मी कसा घडलो, चिखलातून मला घडवलं, मला कसं चाका भेटवलं, मला कसं घडवलं, मला कसं भट्टीत टाकलं, माझ्यावर कसे संस्कार करण्यात आले, कोणत्या प्रोसेस मधून नाही गेलो आणि मग मला कशा पद्धतीने कष्टाने तयार करण्यात आलं. घाव घातले जातात, हे घाव घालत असताना आम्ही त्या परीक्षेत त्या टेस्टिंग मध्ये आम्ही पुढे गेलो पाहिजे, विजयी झालो पाहिजे. सैतान हे टेस्टिंग देत असताना आमच्यावर नेगेटिव्ह शब्द आमच्या मुखातून निघावे म्हणून तसेच समय तशी परिस्थिती आणतो. कारण नेगेटिव्ह शब्दांमध्ये तेवढंच सामर्थ्य आहे, प्रचंड सामर्थ्य. आणि नेगेटिव्ह शब्द पाय दळी तुडवण्याचं, भस्म करण्याचं सामर्थ्य फक्त येशू ख्रिस्तामध्ये आहे प्रियांनो, फक्त येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि सदैव तो आम्हाला सावध करतो. आज तो तुम्हा प्रत्येकाला सावध करत आहे. आमच्या प्रार्थनेची उत्तर का मिळत नाही? एवढे वर्ष झाले आम्ही प्रार्थना करतोय तरी त्याची उत्तर का मिळत नाही? जे हवं ते का घडत नाही? जे सांगितलेले अभिवचन ते का पूर्णत्वास जात नाही? का जात नाही? त्याचं उत्तर आज परमेश्वर तुम्हाला देत आहे. लक्षात घ्या, हे नेगेटिव्ह शब्द आमचं जीवन उद्ध्वस्त करतात. नेगेटिव्ह शब्द काय करू शकतात? ऐका लक्ष देऊन. नेगेटिव्ह शब्द जोडलेले संबंध तोडतात, आई वडिलांचं नातं तोडतात. नेगेटिव्ह शब्द पती पत्नींना घटस्फोटाच्या द्वारे वेगळं करतात. नेगेटिव्ह शब्द वृद्ध आई माताला वृद्धाश्रमाची वाट दाखवतात. नेगेटिव्ह शब्द घराचं दार आपल्या लोकांसाठी बंद करतात. नेगेटिव्ह शब्द खचलेल्यांना अधिक खचवतं. अनाथ विधवा टाकलेले सोडलेले यांना नेगेटिव्ह शब्द उद्ध्वस्त करतं. त्यांना जगण्यास लायक ठरवत नाही, त्यांना जगातून उद्ध्वस्त केलं जातं फक्त नेगेटिव्ह शब्दाने, नकारार्थी शब्दाने. नेगेटिव्ह शब्द आमची लायकी लागून देतो. नेगेटिव्ह शब्द आमचे सगळे संबंधी आमच्यापासून वेगळे करतो. नेगेटिव्ह शब्द आमची चांगली मैत्री तोडून टाकतं. नेगेटिव्ह शब्द आमचा गर्व, आमच्यात गर्व भरतो. आमच्यामध्ये अहंपणा आणि अहंकार आणि घमंड आणि मीपणा निर्माण करतो. नेगेटिव्ह शब्दाचा परमेश्वराला वीट आहे. कारण परमेश्वर म्हणतो गर्विष्ठांचा मला वीट आहे, गर्विष्ठाला मी दुरून ओळखतो. नेगेटिव्ह शब्द गुप्त गोष्टी उघड करतात. नेगेटिव्ह शब्द कारस्थान करतात आणि आपल्या लोकांना खाली पाडून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. नेगेटिव्ह शब्द सैतानाच्या योजना पूर्णत्वास नेतात. धक्कादायक ना शेवटचं ऐकायला. नेगेटिव्ह शब्द, नकारार्थी उच्चारलेले शब्द सैतानाच्या योजना पूर्णत्वास नेतात. नीतिसूत्र याचा 12वा अध्याय 18 वचन. कोणी असा असतो की तलवार उपसावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु शून्याची जीवा आरोग्यदायी असते. शून्याची जीवा आरोग्यदायी असते. म्हणून पाऊल इफिसकरास मंडळीला म्हणतो, इफिसकरास पत्राचा 4 अध्याय 29 वचनात सांगतो, तुमच्या मुखातून, तुमच्या मुखातून, तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो, तेने करून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त होईल. नीतिसूत्र 10 आणि 19. फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही. फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा होय. जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा होय. परमेश्वर त्याच्या प्रत्येक वचनांच्या द्वारे आम्हाला सांगतो की नेगेटिव्ह शब्द
उतावळीपणाने काढलेले नकारार्थी शब्द आमचं जीवन आणि परमेश्वराच्या योजना उद्ध्वस्त करण्यासाठी सैतान वापरतो. म्हणून सावध राहा, सावध राहा. कारण गर्जणाऱ्या सिंहासारखा सैतान कुणाला गिळावे म्हणून दबा धरून बसतो. देवाचं वचन आहे, माझे शब्द नाही, देवाचं वचन आहे. आणि देव सांगत आहे, त्याचा पवित्र आत्मा बोलत आहे. आज तो तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे की जेणेकरून तुमच्या जीवनात असणारे हे अडचण कायमचं निघून जावं आणि त्याच्या सर्वेला, त्याच्या कार्याला तुम्ही आज पात्र असं, उत्तम असं पात्र बनावं. म्हणून परमेश्वर आज तुमच्याशी बोलत आहे, आज घाव घालत आहे, आज तो तोडत आहे, मोडत आहे. तुमच्या त्याला न आवडणार प्रत्येक गोष्ट आज तो काढून टाकत आहे. नेगेटिव्ह वर्ड्स काय व्यक्त करतात? नेगेटिव्ह वर्ड्स काय व्यक्त करतात? नेगेटिव्ह वर्ड परमेश्वरावरचा अविश्वास व्यक्त करतात. होईल का? घडेल का? कधी घडेल? केव्हा घडेल? खरंच परमेश्वर बोलला तसं होईल का? इतकं अद्भुत कार्य होऊ शकेल का? परमेश्वर जे बोलतो ते तंतोतंत पूर्ण करेल का? परमेश्वरावरचा अविश्वास, नेगेटिव्ह शब्द व्यक्त करतात आणि दुसऱ्यांच्या अंतःकरणामध्ये तो निर्माण करतात, अविश्वास निर्माण करतात. पुढे नेगेटिव्ह शब्द गर्व, मीपणा आणि घमंड आणि तिरस्कार व्यक्त करतात. नेगेटिव्ह शब्द. पुढे नेगेटिव्ह शब्द राग व्यक्त करतात आणि राग हे पापाचं मूळ आहे असं देवाचं वचन सांगते. राग सर्व पापांचं मूळ राग आहे. नेगेटिव्ह शब्द परमेश्वराचं कार्य उद्ध्वस्त करतात आणि नेगेटिव्ह शब्द देवाच्या लेकरांना खाली पाडतात आणि देवाचं कार्य उद्ध्वस्त करतात. नेगेटिव्ह शब्द दया, क्षमा आणि प्रीती, पुनर्स्थापना या परमेश्वराच्या ज्या मनुष्यासाठी दिलेले सद्गुण आहेत, जे परमेश्वराचं सामर्थ्य आहे, ते मनुष्यामधून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. दया, क्षमा, शांती आणि पुनर्स्थापना हे परमेश्वराचं सामर्थ्य मनुष्य प्राण्यामध्ये ज्याचं तारण झालेलं आहे, ज्याने येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे, त्याच्यामध्ये आहे. आणि ते काढून टाकण्यास सैतान नेगेटिव्ह शब्दांचा उपयोग करतो. परमेश्वराच्या निर्मितीला नेगेटिव्ह शब्द उद्ध्वस्त करतात. आता नेगेटिव्ह शब्दांचं, नकारार्थी शब्दांचं कार्य कसं होतं हे सगळं आपण पाहिलं. आता त्याचं कार्य कसं होतं? नीतिसूत्रे 12:18 परत एकदा वाचा. कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, तर शून्याच्या जिभेच्या ठाई आरोग्य आहे. रागाच्या भरात, उतावळेपणाच्या भरात, निराशेच्या वातावरणात अचानक निगेटिव्ह शब्द वापरले जातात. गर्व, प्रौढी, स्वतःचा मीपणा, स्वतःचा मोठेपणा, स्वतःची खानदान, स्वतःची श्रीमंती, स्वतःचं शिक्षण, स्वतःची प्रतिष्ठा, स्वतःचं नाव, मी कोणीतरी आहे, मी काही अद्भुत कार्य करतो, म्हणजे देवाचं कार्य असेल किंवा समाजकार्य असेल किंवा खूप चांगल्या गोष्टी असेल, या कार्य करण्याच्या भरामध्ये, या कार्य करण्याचा जो गर्व आणि जो मीपणा असतो, त्याच्यामध्ये, त्या गर्वामध्ये, त्या मीपणामध्ये निगेटिव्ह शब्द उच्चारले जातात. मला कोणाचं घेणं नाही, मी कोणाला जुमानत नाही, मला कोण काही करू शकत नाही, माझी कोण बिघडवू शकत नाही आणि मला पण तोडवू शकत नाही, माझ्या बाबतीत काही घडू शकत नाही. हा जो मी आहे, हा मी सैतानापासून आहे आणि हा मी सैतानाचा जो नाग आहे, सैतानाचा उद्ध्वस्त करणारा जो सैतानाचं जे विष आहे, ते शब्दातून, नेगेटिव्ह शब्दातून बाहेर निघतं. हे देवाचं कार्य नाही, हे सैतानाचं कार्य आहे. ज्यावेळेला सैतानाचा ताबा घेतो त्यावेळेला
रागाच्या भरात हे शब्द बाहेर पडतात. मग उचकवून देण्यासाठी, दुसऱ्यांना चिडवण्यासाठी, दुसऱ्यांना खाली पाडण्यासाठी आणि उद्ध्वस्त करण्यासाठी व्यक्तीमधून सैतान या शब्दांचा उपयोग करतो. नीतिसूत्र 10:11 मध्ये सांगितलंय, धार्मिकाचे मुख जीवनाचा झरा आहे. धार्मिकाचे मुख जीवनाचा झरा आहे. दूषणांचे मुख बलात्काराने व्याप्त आहे. दूषणांचे मुख बलात्काराने व्याप्त आहे. नीतिसूत्र याचा 10वा अध्याय 32वा वचन, धार्मिकाच्या वाणीला जे काही ग्राह्य तेच कळते. जे ग्रहण करायचं आहे, जे उत्तम आहे ते धार्मिकाला कळते, पण दुर्जनांचे मुख उन्मत्तपणा व्यक्त करते, गर्व व्यक्त करते, उन्मत्त गर्विष्ठपणाचे भाषण व्यक्त करते. नीतिसूत्र 15:4 मध्ये सांगितले, जिभेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे, पण तिची कुटिलता अंतःकरण विदारते. तिची कुटिलता अंतःकरण विदारते. लक्षात घ्या, परमेश्वराला आपल्या लोकांच्या मुखातून, लक्ष देऊन ऐका, परमेश्वराला आपल्या लोकांच्या मुखातून निघालेल्या नकारार्थी शब्दाच्या द्वारे, नेगेटिव्ह शब्दाच्या द्वारे परमेश्वराची अभिवचन, परमेश्वराचं कार्य, परमेश्वराची योजना उद्ध्वस्त करणं आवडत नाही. आणि म्हणून देवाचा आत्मा आज तुम्हा प्रत्येकाला सांगत आहे, शिकवत आहे आणि सजग करत आहे, सावध करत आहे. कारण परमेश्वर तुमचा उपयोग अद्भुत कार्यासाठी करणार आहे. अद्भुत कार्यासाठी त्या शेवटच्या दिवसामध्ये करणार आहे. म्हणून तो तुम्हाला तयार करत आहे. आणि त्याआधी जसा यशया म्हटला, तुझ्या पवित्रतेचा इंगळ माझ्या मुखाला लाव, तसा परमेश्वर त्याचा पवित्रतेचा इंगळ आम्हा प्रत्येकाच्या मुखाला लावत आहे. आज नेगेटिव्ह कन्फेशन, नकारार्थी शब्द काय करतात? पहिल्या प्रथम स्पष्टपणे बघूया, परमेश्वराचं कार्य उद्ध्वस्त करतात. सैतानाने नेगेटिव्ह शब्द वापरले. सगळ्या झाडांची फळं खायला सांगितली होती, पण तो बोलताना काय म्हटला? तुम्हाला कोणत्याही झाडाचं फळ खाऊ नको असं देवाने सांगितलं. नेगेटिव्ह शब्द तिच्या समोर वापरले आणि ती उठली, नेगेटिव्ह वर्ड्स कार्य केलं आणि तिने लगेच त्याला दाखवून दिलं की नाही, फक्त या झाडाचं नको खाऊ म्हटलंय. मग कर, कारण नेगेटिव्ह शब्द कार्य करत होते. नेगेटिव्ह शब्द माणसाला चालवतो. त्या क्षणाला आपण काय करतो काहीच कळत नाही आणि देवाचं कार्य उद्ध्वस्त केलं जातं. परमेश्वराच्या योजना, देवाने सांगितलं होतं अब्राहमाला, तुला मी तुझ्याच लेकराच्या द्वारे संतान देईन. सारा काय म्हटली? मी आता वयस्कर झाले, माझं पिरियड पण येणं बंद झालं, या मृत्यूच्या देहापासून देव निर्मिती करू शकेल का? मला लेकरू नाही होणार. कसं होईल? कसं शक्य होईल? हे नाही होणार शक्य. तिने नेगेटिव्ह वर्ड्स वापरले आणि ती म्हटली माझ्या दासीकडे जा आणि तिच्याद्वारे तुम्हाला होईल. आणि इश्माईलची निर्मिती झाली. बरोबर आहे? नेगेटिव्ह शब्द देवाचं कार्य थांबवतात, विलंब लावतात, उद्ध्वस्त करतात. नेगेटिव्ह शब्द परत सांगते, आई वडिलांना तोडतात, नाती उद्ध्वस्त करतात, मित्रमैत्रिणींना वेगळं करतात, गुरु शिष्यांना वेगळं करतात. ज्यांनी उपकार केले, ज्यांनी प्रेम दिलं, ज्यांनी आपलं स्वतःचं जीवन दिलं, अशांना उद्ध्वस्त करतात. नेगेटिव्ह शब्द अविश्वास निर्माण करतात. आता लक्ष देऊ नये का? नेगेटिव्ह शब्द किती प्रबळपणे कार्य करतात. प्रियांनो, जिथे अविश्वास आणि नेगेटिव्ह शब्द आहे तिथं देवाचं कार्य घडत नाही. बिलकुल घडत नाही, अजिबात घडत नाही. होईल का? कसं घडेल? केव्हा घडेल? नाही घडलं तर
आणि असं झालं तर हे जे कन्फेशन आहे, कबुली जी आहे, मुखाचे जे शब्द आहे नेगेटिव्ह, हे परमेश्वराचं भय जे आमच्या अंतःकरणात आहे ते भय काढून टाकतात आणि देवाचं भय ज्ञानाचा प्रारंभ होईल. परमेश्वराचं भय, त्याच्या आकडी काठीचं भय आमच्या अंतःकरणात असणं अत्यंत गरजेचं आहे. जगाचं भय नको ठेवू, परमेश्वर म्हणतो. जगाला घाबरू नको, कारण त्यांना तुमचा आत्म्याचा नाश करता येत नाही. कारण तुमचं भवितव्य परमेश्वराच्या हातात आहे, मनुष्याच्या हातात नाही. तुमच्या जवळच्या नातेवाईकांच्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या हातात नाही, तुमच्या स्वतःच्या हातात नाही, तुमच्या शत्रूच्या हातात नाही, तर देवादिदेव परमेश्वर यावे याच्या हातामध्ये तुमचं भविष्य आहे. म्हणून म्हणतो जगाचं भय धरू नको, तर फक्त कुणाचं भय धर? परमेश्वराचं, ज्याच्यात मृत्यूचं सामर्थ्य हातामध्ये, जीवनाचं सामर्थ्य, ज्याच्या हातात जीवन आणि पुनरुत्थान आहे, जो मार्ग आणि सत्य आणि जीवन आहे. खूप वेळा म्हणतो आपण रागाच्या वरात बोललो, रागाच्या वरात बोलले ग मी, मला थोडीच तसं म्हणायचं होतं. आईचे शब्द कुठे लेकराला लागतात? मांजरीचे दात काय लेकर पिल्लाला टोचतात का? नाही नाही, तसं काही नसतं. आईचे शब्द कुठे तोडतात? नाही टोचत. बायको आहे मी त्यांची, प्रेम करते, सगळं जीवन दिलं, आई बाबांना सोडून आले मी, काय उगाच काय एवढं सगळे कष्ट करते, सगळं आयुष्य जायला की त्याच्या 3 लेकरांना जन्म दिला की 4 लेकरांना जन्म दिला की मग मी बोलले काय लगेच परमेश्वर नागाच्या भरात मी बोलले काय परमेश्वर तसं करेल का? देवाला माझं अंतःकरण ठाऊक आहे की, देव मला ओळखतं की मी किती प्रेम करते, त्यांच्यावर किती प्रेम करते, देवावर किती प्रेम करते. माझी लेकर आहेत, मी बोललो म्हणून काय झालं? बाप आहे मी त्यांचा, म्हणून काय ते शब्द लगेच लागले का खरे व्हायला? मी मूर्ख म्हटलं म्हणून काय ते मूर्ख होणार आहे का? मी नालायक म्हटलं म्हणजे काय ते नालायक होणार आहे का? मी बायकोला म्हटलं तुला तर डोकंच नाहीये, मग खरंच काही तिला डोकं नाहीये का? माझ्या प्रियांनो लक्षात घ्या, प्रत्येक शब्द खरा घडतो, शब्दात सामर्थ्य आहे. म्हणून म्हटलंय तुझ्या मुखात जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे. उपदेशकामध्ये म्हटलंय तू काय बोलतो सांभाळून बोल, कारण तुझ्या प्रत्येक एकेका शब्दाचा जाणा शेवटच्या दिवशी तुला द्यावा लागणार आहे. प्रत्येक एकेका शब्दाचा, कारण त्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे बदल घडून आणण्याचं. भगवानाची शब्द बोलाल, परमेश्वराचे शब्द बोलाल, परमेश्वराची वचनं बोलणार कंटिन्युअसली, तर त्याचं फळ तुम्हाला स्वर्गातून देणार आहे. शेवटच्या दिवशी आज, आजचा, या क्षणाला आणि रोज त्याची फळं तुम्ही घ्याल, त्याची फळं तुम्ही भोगाल. जे तुम्ही पेराल त्याचे पीक तुम्ही प्राप्त कराल. मग तुम्ही नेगेटिव्ह शब्द पेरत आहात का पॉझिटिव्ह शब्द पेरत आहात? परमेश्वराची वचनं पेरत आहात का? रागाच्या भरात, उतावळेपणाच्या भरात, निराशेच्या भरात नेगेटिव्ह शब्द बोलत आहात? देव क्षमा करणारा देव आहे, तो क्षमा करतो मला, त्याला माहिती आहे. दिवसभरात बोलले मी क्षमा केली, रात्री झोपताना मी सगळ्या चुकांची क्षमा मागते. देव नाही तसं करणार. माझ्या प्रियांनो, दर्शनातून निघून गेलेला बाण, मुखातून निघून गेलेले शब्द कार्य करतात, ते परत पाठीमागं घेता येत नाही. पण त्याच्या रक्तात, त्याच्या अग्नीमध्ये, त्याच्या शब्दात सामर्थ्य आहे, ते उद्ध्वस्त करण्याचं आणि नष्ट करण्याचं. ते निगेटिव्ह शब्द फक्त परमेश्वर येशू ख्रिस्ताच नष्ट करू शकतो. मग विचार करा, आतापर्यंत आम्ही किती निगेटिव्ह शब्द वापरलेले आहेत. आमच्या लेकराला ज्या वेळेला आम्ही मूर्ख म्हणतो, डोकं चालतच नाही म्हणतो, त्यावेळेला काय घडतं विचार करा. काय घडतं विचार करा. माझ्या नवऱ्याला डोकंच नाही, आई बोलत राहतात, तुम्हाला समजतच नाही, तुम्हाला काही कळतच नाही, तुम्ही माझ्या बोलत जाऊ नका, तुम्हाला माहित नाही ते नातेवाईक कसे, तुम्ही काही बोलत नका जाऊ, त्यांना काही कळतच नाही, शांत बसावं. बोलता ना
होता की नाही? लग्न करून दिलं की लगेच सांगते, आई सांगते मुलीला, बाई ग सासू पासून सांभाळून राहा, मला जरा तुझी सासू खडूसच दिसते, मला तुझी सासू जराशी अशा वेळेस दिसते, बाई जपून राहा, नवऱ्याला मुठीत धर. काय करतो आपण? नेगेटिव्हिटी फिरतो. तेच घडतं त्या मुलीच्या जीवनात प्रियांनो, तेच घडतं, तेच घडतं. आणि ते कुठं बसतो प्रियांनो, ते जीवन बसतो, लेकरांना भोगावं लागतं, सगळ्यांना भोगावं लागतं. स्तोत्र संहिता 34:13, तो आपली जीभ दुर्भाषणापासून आणि आपले ओठ कपटी भाषणापासून आवाज कडकपणे देवाचा आत्मा प्रत्येकाला सांगत आहे. तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवाज. एक घडलेली घटना सांगते, नाव नाही सांगत मी. देवाचा एक मोठा सेवक, भरपूर कार्य केलं, साधारण परिस्थितीतून जात होता, कार्यासाठी प्रचंड पैसा लागत होता आणि हा होती पैसा किती देवाच्या कार्यासाठी वापरू आणि किती मोठं कार्य करू. आणि देवाने त्याला त्याच्या पत्नीच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं होतं. त्याच्या पत्नीने उपवास प्रार्थना करून परमेश्वराकडे मागितलं होतं, कारण तिला तिच्या नवऱ्याचा आनंद हवा होता, देवाचं कार्य हवं होतं, परमेश्वराचं कार्य जेवढं होईल तेवढी तिची इच्छा होती. म्हणून तिने उपवास प्रार्थना करून त्या प्रबळ स्त्रीनं परमेश्वराकडून आशीर्वाद मागून घेतले आणि अनेक प्रॉफिट्सच्या द्वारे, अनेक देवाच्या सेवकांच्या द्वारे सांगण्यात आलं की ह्या गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहे, त्या गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहे. अशा पद्धतीने परमेश्वर येणार आहे. आणि त्यानं सदैव नेगेटिव्ह शब्द वापरले, अविश्वास, ते नेगेटिव्ह शब्द वापरले. कसं काय एवढं घडेल, कसं काय असं घडेल, घडेल की नाही घडेल, नाही होत. हे लोक काही सांगता येत नाही, काय बोलतात, त्यांना काय माहितीये काय त्रासातून जातं, काय घडतंय, काय करावं लागतं. आणि एवढं सगळं अद्भुत कसं काय होऊ शकतं, शक्यच नाही. सगळे नेगेटिव्ह शब्द त्याने वापरले. प्रियांनो, त्याच्या जीवनातून परमेश्वराने सगळं काढून घेतलं. प्राणही, पण निराधार झालेल्या, अनाथ झालेल्या त्या पत्नीच्या बाबतीत आणि तिच्या लेकराच्या बाबतीत मात्र परमेश्वराने सगळी अभिवचनं पूर्ण केली. सगळ्या अशक्य गोष्टी जेवढ्या सांगितल्या, जेवढी अभिवचनं त्यांना दिलेली होती, त्या सगळ्या परमेश्वराने पूर्ण केल्या आहेत, सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. का? कारण ती पत्नी विश्वासानं पॉझिटिव्ह बोलत राहिली. नाही परमेश्वरा, तू बोलला आहेस, तू करणार आहेस. नाही परमेश्वरा, तू अभिवचन दिले, तू पूर्ण करणार आहेस. नाही परमेश्वरा, ते लहान लेकरू मोठं होत असताना त्यानं कन्फेस केलं, हो परमेश्वरा, तू ते करणार आहे, तू हे घडवणार आहे, तू सांगितलेलं. आणि परमेश्वरानं सगळे चमत्कार, सगळ्या अशक्य गोष्टी त्यांच्या जीवनात शक्य केल्या. मी स्वतः त्या पाहिल्या आहे. इतका अद्भुत कार्य करणारा तो आमचा देव. माझ्या प्रियांनो, आता तुम्ही म्हणाल कधी मी नेगेटिव्ह बोलते, कधी मी नेगेटिव्ह बोलतो, क्वचित कधीतरी, सतत नाही. ऐका, दुःखात, निराशेत, खचलेल्या स्थितीत, रागात, उतावळेपणात आम्ही म्हणतो काय बाई, हा आजार काही जात नाही, काही जाणारच नाही, माझा मृत्यू घेऊनच जाईल हा आजार, मला काय आजार सोडे नाही, गुडघे दुखी काही मला सोडत नाही, ते डोके दुखी काही माझी जाईनाच,
ती जातच नाही. ही पाठदुखी मला काही सोडेनाच, हा शुगर प्रॉब्लेम काही माझा जाईनच, माझा बीपी प्रॉब्लेम आता मला जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो काही जातच नाही. ते कन्फेशन आम्ही करतो, हे आम्ही बोलतो. गरिबी काही हटणारच नाही, कर्ज काही जाणारच नाही बाई माझं. या कर्जातून मुक्तताच नाहीये, या बायकोच्या किरकिरीपासून मुक्तताच नाही. सतत वटवट वटवट किरकिर किरकिर, घरमालकाची किरकिर चालूच असते, तो काही थांबतच नाही. हा पास त्रास देतच राहणार, तो काही थांबतच नाही. हा कधीच सुधारणार नाही, फार दुष्ट आहे, फार वाईट आहे. मग तसंच घडत जातं, तसंच होत जातं. शरीराची त्रास देणारीच आहे, भांडवल त्रासच देणार, ती कधीच बदलणार नाही, ती बदलतच नाही. माझी जमीन सुटतच नाही बाई, तिच्यावर कर्ज काढलेलं गहाण ठेवलेली तिला सोडवताच येत नाही. काय कधी करायचं बाबा, होणारच नाही त्याच्याकडून, तर होणारच नाही, होतच नाही त्या नवऱ्याकडून ते काम. लक्षात घ्या, साधं वाटतं तुम्हाला काय, शेवटी भाड्याच्याच घरात जीवन कंटायचंय माझ्या नशिबी. माझ्या नवऱ्याला काही नवीन घर घेता, स्वतःचं घर घेता येणारच नाही, काही हिंमतच नाही. कसली त्याची हिंमत, केली त्याची हिंमत, होणार नाही. लक्षात द्या, माझा नवरा किती कष्ट करा, काही करा, प्रेम काय करणार नाही माझ्यावर, करणारच नाही. कारण तुम्हीच कन्फ्युज केलं प्रियानो, तुम्हीच बोलला, तुम्हीच म्हटलं. हा आजार काही जाणार नाही, ही गरिबी काही जाणार नाही, त्यांचं चिडचिड काही बंद होणार नाही, हा माणूस कधी बदलणार नाही, ही बाई कधी बदलणार नाही, ही पोरगी कधी बदलणार नाही, ही पोरगी कधी शिकायचं नाही. गेलंय बापावर, डोकं झालंच नाही. ही आईवर गेली, आई तशी शिकली नाही, पोरग पण काही शिकायचं नाही, पोरगी पण काही शिकायची नाही. तसाच रडतं, त्याच गोष्टी रडतात, कारण तुम्ही बोलता. 4 पाठीमाग, 3 पाठीमाग बोलत राहिलेलं, आयुष्यभर आम्ही बोलत राहिलेलं. आम्हाला काही श्रीमंती कधी मिळायची नाही, प्रॉस्पेरिटी कधी मिळायची नाही, सुखाचा घास मुखी लागणार नाही, जर बोलता केलेला असता. सुखाचा घास गिळू देत नाही, सतत दुःख पाठीमाग लागतं. कारण आम्ही बोललोय, कंट्रोल केलंय प्रियानो. पगार काही पुरत नाही मला, अहो पगाराला गळतीच लागली, गळतीच लागणार. तर तुम्ही बोललाय पुढच्या वेळेला आलेला पगार पण थांबणार, 15 दिवसाच्या महिना अखेर सुरू होणार. कारण तुम्ही कंट्रोल करता, तुम्ही बोलताय. काय आता म्हातारे झालं, आता एक गेलं की दुसरं दुखणं पाठी लागणारच. काय आता म्हातारे झालंय, आता गुडघे दुखी, बीपी प्रॉब्लेम लागतातच मागे हळूहळू. आता वय झालंय, शक्ती क्षीण होतेच, हे शब्द आम्ही बोलतो आणि तशाच पद्धतीने घडत राहतं. तुम्हाला माहितीये, मोशेचं 80 वर्षाचा मोशे झाला तरी त्याचे डोळे डीम झाले नव्हते, कमजोर झाले नव्हते. बायबलमध्ये सांगितलेलं आहे. सारा गर्भाशय निर्जीव झालं होतं तरी राजाला तिची अभिलाषा वाटावी इतकी सुंदर ती दिसत होती. तरुण स्त्रियांना पण लाजेल अशी ती दिसत होती. लक्षात घ्या, आत्म्यानं त्या सारेच्या कन्या आहात तुम्ही. आम्ही स्वतःच वृद्धत्व क्लेम करतो, आम्ही स्वतःच बोलतो, आम्ही स्वतःच आमच्या मुखानं ते स्वीकारतो, आम्ही स्वतःच म्हणतो हळूहळू आता पहिल्यासारखं होत नाही, आता शक्ती क्षीण होत नाही रे राव. काय आता पहिल्यासारखा नाही दम राहिला, आता पहिल्यासारखं काम नाही होत. तसाच घडतं, तशाच पद्धतीनं आमच्या जीवनात घडतं. काय चर्च लोक सुधारणार नाही, उशीर आले नाही तर काही बदलणार नाही. पास्टर लोक कन्फ्युज करतात, लोक उशिरा करतात. लोकांना प्रार्थनेचं महत्व काही राहिलेलं नाही, कळत नाही. बरोबर तसंच घडतं, प्रार्थनेत कमीच पडत जातात. आम्ही कन्फ्युज करतो.
नाही माझी मंडळी प्रार्थनेत वाढणार, नाही माझी मंडळी वेळेवर येणार, नाही माझी मंडळी वाढत राहणार, हे कन्फेशन करा. यांगीच्या या पास्टरचं पूर्ण जगात सगळ्यात मोठं चर्च म्हणजे यांगीच्या होतं. रिकाम्या पुढच्यांवर त्यांनी कन्फेस केलं. रिकाम्या पुढच्या असताना माझी मंडळी वाढलीच जाणार, लोक आत्म्याने भेटलेच जाणार, त्यांना प्रॉस्पेरिटी मिळणारच मिळणार, त्यांना आरोग्य मिळणारच मिळणार, त्यांना परमेश्वराचं सामर्थ्य मिळणारच मिळणार. हे कन्फेस केलं आणि तसंच घडलं. प्रियांनो, या गोष्टी एवढ्या सहज घेऊ नका. आज तुम्हाला कळतंय, तुम्ही बोललेलं मी तुम्हाला बोलून दाखवलंय. तुम्ही आयुष्यभर हे शब्द ऐकलेत, बोललात, ते आज मी तुम्हाला बोलून दाखवलेलं आहे. प्रियांनो, असे कितीतरी हजारो 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 शब्द आमच्या जीवनामध्ये रोज आणि रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही कंटिन्यू निगेटिव्ह शब्द वापरतो आणि ते निगेटिव्ह शब्द सैतानासारखे आमच्या जीवनात सतत कार्य करत राहतात. म्हणून म्हटलंय सावध राहा, सैतान कुणाला गिळावे यासाठी टपलेला आहे. आता कळतं का तो कसा गिळतो निगेटिव्ह शब्दांच्या द्वारे? कळतं प्रियांनो, तुमच्या निगेटिव्ह शब्दाच्या द्वारे तो तुम्हाला गिळतो. परमेश्वराचे आशीर्वाद जे तुम्हाला होकाराचे सांगितलेले आशीर्वाद तो गिळतो. हे नकारार्थी शब्द आमच्या जीवनात भयान कार्य करतात, जीवन उद्ध्वस्त करतात, देवाचं कार्य थांबवतात. प्रियांनो, निगेटिव्ह शब्द नातेसंबंध कायमचे बंद करतात, नष्ट करतात. निगेटिव्ह शब्द दिलेले आमचे आशीर्वाद, जे आमचं सुंदर जीवन आहे, परमेश्वराचं जीवन बदलवलेलं आहे, परमेश्वराच्या जीवन प्रॉस्पेरिटी, आनंद आणि प्रेम आणि सर्व काही दिलेलं आहे, तेच आमचं निगेटिव्ह शब्द उद्ध्वस्त करतात. आमची भरलेली ओंज रिकामी करतात. आमचेच निगेटिव्ह शब्द रागाच्या भरात, हो यरबशंदरबा, हो यरबशरबा, हो यला यनरबा, हो यतिनरबा, हो देवाचा आत्मा तुमची वेळी येतात, देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे, आज देवाचं सामर्थ्य तुमच्यावर उतरवून येतात. लक्षात घ्या, लक्षात घ्या, देवाचा आत्मा बोलत आहे. हे सगळ्या निगेटिव्ह शब्दांबद्दल देवाकडे क्षमा मागा. आज कशा पद्धतीने हे निगेटिव्ह शब्द आमचं जीवन उद्ध्वस्त करतात पाहिलंय. आता त्याच्यावरचे उपाय दावीद म्हणतो स्तोत्रसंहिता 141 मध्ये 141 तिसऱ्या वचनात सांगतो, हे परमेश्वरा माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. आज 2 मिनिटं डोळे बंद करा प्रत्येकाने, प्रत्येक पुरुषाने आणि स्त्रीनं, आणि म्हणा परमेश्वरा माझ्या, हे परमेश्वरा माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. येशूच्या नावात माझी जीवा तुझ्या हातात घे. आतापर्यंत मी जे निगेटिव्ह बोलले त्या प्रत्येक शब्द तुझ्या रक्ताने, तुझ्या कंजूनी फायरनं येशूच्या जाळून भस्म कर. परमेश्वरा मागास त्या गोष्टीचा पश्चाताप करा. आतापर्यंत लहानपणापासून तर आतापर्यंत जे जे निगेटिव्ह शब्द मी वापरले, निगेटिव्ह रागाच्या भरात, उतावळेपणाच्या भरात, निराशेत जे बोलले ते सगळे येशू तुझ्या रक्ताने, तुझ्या अग्नीने जळून भस्म होऊ दे. मागत राहा, मागत राहा, मागत राहा. Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit. Hallelujah. Hallelujah. पवित्र परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकलीस, धन्यवाद देतो, आभार मानतो. आमेन, आमेन. डोळे उघडा. यशायाचा 5वा अध्याय 6व्या वचनामध्ये यशाया स्वतः म्हटलाय, दाविदाने हे सांगितलेलं आहे की माझे परमेश्वरा माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या गादीचे द्वार सांभाळ. रोज आणि रोज स्वतःची मुखा, स्वतःची जीवा येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये द्या आणि रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःच्या डोक्यावर हात ठेवा आणि म्हणा, येशू ख्रिस्ताच्या नावात मी माझा राग बाइंड करत आहोत, बांधून टाकत आहोत. माझे निगेटिव्ह शब्द माझ्या मुखातून निघणारच नाही. येशूच्या नावात मला ते सामर्थ्य दे परमेश्वर. रोज प्रार्थना करा. यशाया स्वतः म्हणतो 6व्या अध्याय 5व्या, मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये, संगतीमध्ये राहतो. आम्ही म्हणू शकत नाही हे निगेटिव्ह शब्द वापरत नाही, वापरतो प्रियांनो, कारण आम्ही अशुद्ध ओठाच्या लोकांमध्ये राहतो, शिव्यागाळ करणाऱ्या लोकांच्या मध्ये राहतो.
ते अशुद्ध शब्द आमच्या मुखामध्ये असतो आणि ते फक्त येशू ख्रिस्ताचा अगणित नष्ट करू शकतो, त्याचं रक्तच ते नष्ट करू शकतं. दुसरं म्हणजे परमेश्वराचे भय करा. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय आणि त्याचं भय हे सगळ्या अशुद्ध गोष्टी नष्ट करते. तिसरं म्हणजे शब्दाचा पोट वापरा. नीतिसूत्र 21-23 मध्ये सांगितलं, जो आपले शब्द व आपली जिव्हा सांभाळतो तो संकटापासून आपला जीव वाचवतो. आपलं मुख परमेश्वराच्या हातात द्या, आपली जिव्हा परमेश्वराच्या हातात द्या. सतत पुढचं म्हणजे तिसरा उपाय म्हणजे सतत आणि सतत पॉझिटिव्ह कन्फेशन करा. उत्तमच घडणार, चांगलंच घडणार, देवाने आशीर्वाद दिले ते सगळे आशीर्वाद क्लेम करा. सतत क्लेम करा, सतत त्याची स्तोत्रे म्हणा. म्हणून पेत्राने त्याच्या अनेक पत्रांमध्ये म्हटलेलं आहे, स्तोत्र गा, एकत्र या आणि परमेश्वराची स्तोत्रे गा. ज्यावेळेला आम्ही स्तवन करतो त्या स्तवनामध्ये परमेश्वराचे गुणगान गायले जातात. तो कसा सामर्थ्यशाली आहे, तो कशा अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे आणि तो दिलेली वचनं कशी पाळतो आणि पूर्णत्वास नेतो हे कंटिन्युअसली बोललं जातं. त्याचे स्तवन करा. म्हणून तो स्तवनात उतरून येतो, कारण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बोललं जातं, देवावरचा विश्वास व्यक्त केला जातो आणि म्हणून स्तवनात सामर्थ्य आहे सगळी बंधनं तोडण्याचं आणि मुक्ती प्राप्त करून देण्याचं आणि अशक्य गोष्टी शक्य करण्याचं सामर्थ्य स्तवनामध्ये आहे. स्तवनामध्ये आहे. सदैव परमेश्वराची वचनं क्लेम करा. सदैव म्हणा, परमेश्वरा तुम्हाला इर्मया 31-33 मध्ये वचन दिलेलं आहे की मी आपली वचनं तुझ्या मुखात घालेन, मी आपले नियमशास्त्र तुझ्या अंतःकरणात लिहीन. मी तुझा देव होईल आणि तू माझे लोक, मी तुझा देव होईल आणि तुम्ही माझे लोक व्हाल. हे अभिवचन तू दिलंय परमेश्वरा. सारखी परमेश्वराने दिलेली अभिवचनं म्हणा. प्रार्थनेत देखील त्याची अभिवचनं बोलून टाका. तू सांगितलंयस मी तुला सोडणार नाही, टाकणार नाही. तू सांगितलंय मी तुझं तारुण्य गरुडासारखं नवा करेन. तू म्हणलायस, तू म्हटलास परमेश्वर. कंटिन्युअसली बोला, विश्वासाने बोला आणि तेच तुमच्या जीवनात घडेल. तो गुप्त निधी तुमच्यासाठी बाहेर काढतो आणि तो तुमच्यासाठी पितळचे दरवाजे उघडतो. तो तुमच्यासाठी उंच सकल असणारं सपाट करतो. तो तुमच्यासाठी अशक्य गोष्टी शक्य करतो. तो तुमच्यासाठी आनंद देतो. तो तुमच्यासाठी उच्च स्थान प्राप्त करून देतो. तो तुम्हाला सन्मानाचं पात्र, प्रमुख स्थान प्राप्त करून देतो. सतत त्याचं स्तवन करा. पुढचं म्हणजे आरोग्य क्लेम करत राहा. परमेश्वर आरोग्य देणारा देव आहे. त्याच्या रक्ताच्या द्वारे आणि त्याच्या शब्दाच्या द्वारे आणि त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त होतं असं देवाचं वचन सांगतं. सदैव ते वाचन बोलत राहा आणि तो माझ्यामध्ये राहतो, मी त्याच्यामध्ये राहते. मग मी सदैव फळ देणार. फळ कोणतं? शांती, आनंद, प्रीती, ममता, चांगुलपण, इंद्रिय दमन, ही सगळी आत्म्याची फळं. गतिकारास पत्र 5 अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे सगळी आत्म्याची फळं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आढळून येतील. ती आत्म्याची फळं सदैव क्लेम करा. होय, मी फळ देणारं झाड आहे, तर मी पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेला आहे जे आपल्या हंगामी फळ देते. योग्य वेळी योग्य फळ, आनंदाच्या वेळी आनंद, क्षमेच्या वेळी क्षमा, इंद्रिय दमनाच्या वेळी इंद्रिय दमन, चांगुलपणाच्या वेळी चांगुलपण माझ्यातून बाहेर येईल. निश्चितपणे बाहेर येईल. ही आत्म्याची फळं लोकांना प्राप्त होतीलच होतील, माझ्यातून दिसतील. कारण मी फळ देणारं झाड आहे. कारण न फळ देणारं झाड तो जाळून टाकतो. मग ते किती हिरवं आणि किती सुंदर दिसू दे, किती मोहक दिसू, परमेश्वर ते जाळून भस्म करतं. सौंदर्य धुळीस मिळणारा, नष्ट होणारा आहे. सौंदर्य आणि तारुण्य यावर भरोसा ठेवू नका. पैशावर भरोसा ठेवू नका. संपत्तीवर भरोसा ठेवू नका. मान सन्मान आणि हाय पोस्ट याच्यावर भरोसा ठेवू नका. त्या सगळ्या गोष्टी देणारा तो देव. त्याच्यावर भरोसा ठेवा, त्याच्याकडे आपली नजर लावा. कारण तो ज्या कोणी त्याच्यावर भरोसा ठेवतो त्याला सर्व गोष्टी त्याच्या पायाजवळ आणतो. सर्व गोष्टी. अनमोल चीज कमाई और अपनी जान गवाई तो तुझे क्या मिला.
नेगेटिव्ह शब्दाने सगळं गमावून बसला काही प्राप्त होणार नाही। येशू ख्रिस्ताला मिळवा जो पॉझिटिव्ह आहे, जो होकारार्थी आहे, जो सदैव जीवन देणारा, आनंद देणारा, पुनरुत्थान प्राप्त करून देणारा आहे। सैतान उद्ध्वस्त करण्यासाठी आला आहे योहान 10:10 मध्ये म्हटलंय, आणि प्रभू ख्रिस्त बांधण्यासाठी आलाय, विपुल जीवन देण्यासाठी आलेला आहे। उद्ध्वस्त झालेलं पुनर्स्थापित करण्यासाठी, बांधण्यासाठी तो आलेला आहे। फिलिपिकरास पत्र याचा 4 अध्याय 8 ते 9। बंधूंनो शेवटी इतकेच सांगतो, जे काही सत्य, बंधूंनो शेवटी इतकेच सांगतो, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा। तोडपाठ करून ठेवा प्रियांनो। फिलिपिकरास पत्र याचा 4 अध्यायामधलं 8 आणि 9 वचन तोडपाठ करून ठेवा। पाठांतर चांगलं आहे ना, तोडपाठ करून ठेवा आणि तुम्ही पाठ करणार, सहज पाठ होईल। प्रत्येक वेळेला म्हणत राहा, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही आदरणीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन मी करीन, त्याचे मनन मी करीन सदैव। स्तोत्रसंहिता 119, 171, 172। स्तोत्रसंहिता 119, 171 आणि 172। प्रियांनो, आज वाचलेली प्रत्येक वचन तुमच्या जीवनात कार्य करणार आहे। प्रत्येक यशा 55 मध्ये सांगितले 11व्या वचनामध्ये की माझं वचन कार्य केल्याशिवाय परत पाठीमागे येत नाही, ते कार्य करताच सुधारतं। ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आज हे परमेश्वराचं वचन कार्य करणार आहे 100%। स्तोत्रसंहिता 119, 171, 172। तू मला आपले नियम शिकवतोस, तू मला आपले नियम शिकवतोस, म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडते। लक्ष देऊन ऐका, तू मला आपले नियम शिकवतोस। आता देवाने त्याचे नियम तुम्हाला शिकवले, तू मला आपले नियम शिकवतोस, म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडते। माझी जी तुझ्या वचनाची स्तुती गावोत, माझी जी तुझ्या वचनाची स्तुती गावोत। कधी? सतत तुम्ही स्तवन करू दे, चालताना, बोलताना, उठताना, बसताना सदैव परमेश्वराचं स्तवन करू दे, कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय आहे आणि त्या माझ्या मुखात। लक्षात घ्या, सदैव परमेश्वर म्हणतो त्याच्याच सामर्थ्यानं, दावीद म्हणतो मी तुझ्याच सामर्थ्यानं तुझं स्तवन करेन। लक्षात घ्या, देवाच्या सामर्थ्याशिवाय त्याचं स्तवन मुखातून बाहेर पडू शकत नाही, आणि त्याचं स्तवन जर बाहेर पडतं तर त्या मुखातून निगेटिव्ह शब्द बाहेर पडूच शकत नाही। एका नळातून 2 प्रकारचं पाणी नाहीच नाही। कशीही परिस्थिती असू दे, कसाही समय असू दे, मी परमेश्वराचं स्तवनच करेन, मी परमेश्वराची वचनच बोलेन, मी परमेश्वराने दिलेली अभिवचन सतत क्लेम करा, सतत मी कधीच थांबणार नाही। प्रियांना आपण गुढीवर येऊन जा, कारण देवाचा आत्मा आमच्याशी बोललेला। आपले हात वरती उभारूया आणि आपले डोळे बंद करून देवाला सांगूया, परमेश्वरा आज तुझं जीवन, तुझं वचन माझ्या जीवनात कार्य करू दे। तुझा पवित्र आत्मा माझ्यावर उतरून आलेला आहे, मी विश्वास ठेवते, तू माझी भेट घेतलेली, कोणी व्यक्ती माझ्याशी बोललेली नाही। परमेश्वरा तुझा पवित्र आत्मा आज माझ्याशी बोललेला आहे। म्हणा, परमेश्वराला म्हणा, पूर्ण अंतःकरणाने म्हणा आणि त्याला हाक मारा, आणि त्या प्रत्येक निगेटिव्ह शब्दाबद्दल परमेश्वराकडे क्षमा मागा, आणि परत एकदा म्हणा, परमेश्वरा ते सगळे निगेटिव्ह शब्द तुझ्या सामर्थ्याने जाळून भस्म होऊ दे। तुझ्या सागणी तुमच्या उतरून आणेल, चर्चवर ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर परमेश्वराचं सागणी उतरून येत आहे। तुम्ही बोलायचे घडणार
तुमच्यावर उतरवून देत आहे, तो तुम्हाला आरोग्य प्राप्त करून देत आहे, तो तुम्हाला प्रॉस्पेरिटी प्राप्त करून देत आहे, तो तुमच्या जीवनात आनंद देत आहे, तो शांतीचा अधिपती आज त्याची शांती तुम्हाला प्राप्त करून देत आहे, तो ज्ञानाचा बसणारा परमेश्वर, तो ज्ञान तो तुमच्यामध्ये वस्तू करत आहे, तो शब्द तो तुम्हामध्ये राहत आहे. स्वीकारा त्याचं सामर्थ्य, स्वीकारा त्याचं सामर्थ्य, त्याच्या दिवशी तुमच्या आयुष्याला प्रत्येक व्यक्तीवर उतरवून येत आहे. सगळी बंधनं तुटत आहेत, तुम्ही जिथे असाल तिथे करायला त्याचा शब्द तुमच्या जीवनात कार्य करत आहे, त्याचा शब्द तुमच्या जीवनात कार्य करत आहे. सगळी बंधनं तुटत आहे. येशूच्या नावात, येशूच्या नावात अशुद्ध शक्ती निघून जात आहे. येशूच्या नावात नेगेटिव्ह शब्द जाऊन भस्म होत आहेत, सगळ्या नेगेटिव्ह वेव्ज नष्ट होत आहेत तुमच्या जीवनातल्या. हालेलुया, हालेलुया. सगळे शाप त्याने नष्ट केलेले आहे, जबरदस्त बाजारात त्याने शाप नष्ट केलेले आहे, ती नेगेटिव्हिटी नष्ट केलेली आहे. आज प्रत्येक परमेश्वर त्याचं तुम्हाला आठवण करून देत आहे. पहा ते त्याचं रक्त स्वीकारा. उग्र बाबा शकरा बाला शरा बाला.